नमस्कार. आज मी तुम्हाला पनीर चिलीची घरगुती पद्धतीची भाजी कशी बनवते त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे 5-6 मी शिमला मिरची कापून घेतलेली आहेत बारीक. हे बघा बारीक कापून घेतलेले आहेत. हे आहे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर म्हणजे मक्याचं पीठ, हे मी मिक्स घेतलेलं आहे. का ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. हे मीठ आहे, नंतर हे हळद आहे, मसाला आहे, ही मिरची पूड आहे, हा गरम मसाला आहे, आलं लसणाची पेस्ट आहे आणि हे 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे मी. हे पनीर आहे ना, ह्याचं मी बॅटर बनवणार आणि त्या बॅटरमध्ये मी खरपूस तळून घेणार आहे. हा चायनीज मसाला घेतलेला आहे आणि हा सोया सॉस घेतलेला आहे. तर तुम्हाला मी ही रेसिपी दाखवते आता कसं काय बनवणार ते. तर सर्वप्रथम मी हे जे घेतलेलं आहे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर, त्याच्यामध्ये मी थोडीशी मिरची पावडर टाकते. हे बघा, त्याच्यामध्ये मी चवीनुसार आपल्याला जसं तिखट हवं तशी मिरची पावडर टाकलेली आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ पण टाकते, कारण आपण भाजीत टाकणार आहेत, पण त्याच्यामध्ये थोडंसं त्या पिठापुरती मीठ टाकून घेते. हे आणि आता ह्याचं मी बॅटर बनवते ते पण तुम्हाला मी दाखवते. थोडा थोडा जसं पाणी लागेल तसं पाणी टाकून मी हे मिक्स करून घेते. हे जरा जाडसरच ठेवायचं आहे, कारण ह्याच्यातून आपल्याला पनीर मिक्स करून त्याच्यामध्ये तेलात फ्राय करायचं आहे. त्याच्यामुळे हे बॅटर जरा जाडच ठेवायचं आहे, पातळ नाही करायचं. मिक्स करून घेते मी हे बघा, असं मी जाडसर हे बॅटर तयार केलेलं आहे. आता हे बघा असं जाडच करायचं आहे ते. त्याच्यामध्ये आपल्याला आता पनीर टाकून ना ते पनीर आपण फ्राय करायचे आहे. दाखवते तुम्हाला मी. हे बॅटर तयार झालेलं आहे आपलं. हे बघा, पनीर तळून घेण्यासाठी मी आता हे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. ते तेल गरम होते आणि हे पनीर हे बॅटरमध्ये एक असा तुकडा टाकून ते खरपूस त्याच्यामध्ये तळून घ्यायचं आहे. हे बघा, हे पनीरचे तुकडे आहेत, तर ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत ते आता. मग आपलं तेल आता गरम झालेलं आहे, तर मी तुम्हाला पनीर आता फ्राय करून दाखवते. एक तुकडा टाकून असा फ्राय करायचा आहे. हे बघा, ह्या बॅटरमधून असं आपल्याला हे सगळं पनीर आहे हे असं पहिले तळून घ्यायचं आहे. हे बघा, आणि मग ते आपण भाजीमध्ये टाकणार आहे. ते पण तुम्हाला मी दाखवणार. पलटी करते ते सगळं तळून घ्यायचं आहे. असं सगळं पनीर मी तळून घेणार आहे. बघा, व्यवस्थित अगदी तळून घ्यायचं आहे. जर चिकटलेलं असं तरी असे सुट्टे करायचे, ते तुकडे सगळे हे सुट्टे करायचे असे, आणि व्यवस्थित असं खरपूस तळून घ्यायचं आहे. बघा, हे बघा, सुट्टे करायचे ते तुकडे जोडलेले असतील तर त्या भाजीत पण ते चांगले मिक्स होतात नंतर. हे बघा, आता मी हे सगळं पनीर आता तळून घेणार आहे. पूर्ण मी आता हे पनीर सगळं तळून घेतलेलं आहे. पनीर माझं सगळं तळून झालेलं आहे. आता मी हे काढते आणि हे जे तेल उरलेलं आहे ह्याच्यामध्येच मी आता भाजी फोडणीला टाकते. ह्याच तेलामध्ये मी आता भाजी पण फोडणी देते. पनीर माझं तळून झालेलं आहे. हे बघा, तर ह्याच्यामध्येच. आणि तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं, हे मी मीडियम साईजचे 3 कांदे पण ह्याच्यासाठी घेतलेले आहेत, तसे मोठ्या कापा करून. हे बघा,
आणि ह्या भोपळा मिरचीमध्ये मी हे आता तळून घेणार आहे कांदा. तर आता पहिला ह्याच्यामध्ये मी हिंग टाकते. हिंग टाकल्यानंतर पहिला कांदा टाकते. कांदा पहिला तळून घ्यायचा आहे पूर्ण असा थोडासा असा मोठा कापा केलेला कांदा आहे बघा. आणि तळून घेते याच्यामध्ये. थोडासा गॅस फास्टच ठेवायचा कांदा तळेपर्यंत. मग मीडियम करायचा गॅस. कांदा तळून घेते मी याच्यामध्ये. हे बघा कांदा आता थोडा नरम झालेला आहे बघा, परतून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी आता आलं लसणाची ही पेस्ट बनवलेली आहे. ही आलं लसणाची पेस्ट टाकते. मिक्स करून घेते. कांदा आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे. आलं लसणाची मिक्स झालेली आहे पूर्ण. आता मी त्याच्यामध्ये ही बारीक चिरलेली भोपळा मिरची टाकते. ती पण मी शिजवून घेणार आहे. हे बघा ती पण थोडीशी शिजवलेली. आणि ही भाजी थोडी शिजली ना की मग मी ह्याच्यात मसाले घालताना पण तुम्हाला दाखवणार आहे काय काय मसाले टाकणार ते. शिजवून घेते मी थोडीशी, शिजवून घेते पूर्ण, म्हणजे शिजवायची आहे भोपळा मिरची पण. आता आपला कांदा आणि शिमला मिरची शिजलेली आहे. आता त्याच्यात मी मसाले घालते, ते दाखवते तुम्हाला. सर्वप्रथम मी मिरची पावडर टाकते चवीनुसार. जसं तुम्हाला तिखट हवं तसं तुम्ही घालायची. नंतर ही हळद टाकते. नंतर हा आपला मसाला टाकते. नंतर आपण आधी त्या बॅटरमध्ये मीठ टाकलेलं त्याच्यात थोडंसं मीठ टाकते चवीनुसार. आता मी हे मिक्स करून घेते. छान असा कलर आलेला आहे भाजीला. त्याच्यामध्ये मी हा थोडासा चायनीज मसाला घेतला तो पण टाकते. नंतर ही शेजवान चटणी टाकायची आहे त्याच्यामध्ये. ही बघा पूर्ण शेजवान चटणीचं पॉकेट टाकते. शेजवान चटणी आहे ही. नंतर हा थोडासा अर्धा चमचा सोया सॉस आहे तो पण टाकते. मिक्स करून भाजी मिक्स करून घेते मी. टाकू का आता? छान असे मी मिक्स केलेली आहे भाजी बघा. पनीर पण टाकलं त्याच्यात, सगळं टाकून झालं. आता अशी ही भाजी आता तयार झालेली आहे चिली पनीरची. कशा कलर आलेला आहे बघा. तर आपण हॉटेलसारखी घरच्या घरी पण बनवू शकतो भाजी. बघा झालेली आहे भाजी आपली. आता तर मी गॅस बंद करणार आहे. बघा आपली हॉटेलसारखी घरच्या घरी पनीर चिलीची भाजी तयार आहे. मैत्रिणींनो, नक्की मी दाखवल्याप्रमाणे माझी पद्धत कशी आहे ती तुम्ही पण नक्की करून बघा. साधी आणि सोपी आहे, पण एवढी रुचकर भाजी आहे की तर खातच राहाल, एवढी सुंदर भाजी होते ही. तर नक्की तुम्ही करून बघा. आता मी गॅस बंद करते. भाजी झालेली आहे आपली आणि मी दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते भाजी. बघा आपली पनीर चिलीची भाजी एकदम तयार, झणझणीत
आणि हॉटेलसारखी झालेली आहे. तर नक्की आवडली असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करायला विसरू नका. मैत्रिणींनो, अवश्य माझ्या घरगुती पद्धतीच्या रेसिपी आहेत, ते तुम्ही नक्की बघा, फॉलो करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इथेच मी माझा व्हिडिओ हा थांबवते. तर धन्यवाद. चला, बाय. धन्यवाद.